तसं पाहिलं तर आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत. आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे. आणि या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात पात धर्म पक्ष विसरून, होय मी भारतीय आहे, मी देशभक्त आहे, या एकाच भावनेने सहभागी झालात. आणि मी कालच म्हटलेलं आहे की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. आणि मला मोदीजींना सांगायचंय की मोदीजी, की आता तरी देशाकडे लक्ष द्या. हे तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा. कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत. राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले. आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉलवरती बोलतायत. हा पुढचा विषय नक्की आहे. इथेनॉलवरती बोलतायत ते. आणि मोदींना मला सांगायचंय की तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्याहीपेक्षा जास्त यातना हे आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबियांना, त्या मुलाने जेव्हा जीव दिला तेव्हा झाल्या आहेत. या यातना आम्ही विसरू शकत नाही, विसरणार नाही. फक्त एकच विषय की ठिणगी आता पडले, देशभर वणवा पेटलेला आहे. लगेच आम्हाला विचारतात काय हो, निवडणुकीला 3 वर्ष आहेत, निवडणुका गेल्या खड्ड्यात. कारण मोदींनी पाहिले मतं चोरी करता येते, पण माणसं चोरता येत नाहीत, मनं चोरता येत नाहीत. ही मनं आता पेटलेली आहेत, पिसळलेली आहेत. ही ठिणगी जागती ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आणि या मंत्र्यांनी किंवा अजूनही सोशल मीडियावरती काही व्हिडिओ येत आहेत की आता हे भोंदुत्व स्वीकारणारे सगळे अंधभक्त मुलांना धमक्या देत आहेत. त्यांचे व्हिडिओ करा आणि पोस्ट करा, जिथे सापडतील तिकडे त्यांना खरं हिंदुत्व शिकवा, राष्ट्रभक्ती शिकवा. असो, जास्त भाषण करण्याची वेळ नाही, कारण कधी कधी शब्दांपेक्षा कृती ही जास्त महत्वाची ठरते. आणि खरोखर या तरुणांनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी देशाच्या इतिहासामधलं एक सुवर्ण पान लिहिलेलं आहात. तुमच्या शक्तीची, तुमच्या एकजुटीची नोंद ही सुवर्णाक्षरांनी आपल्या देशाच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये केल्याशिवाय कोणी राहणार नाही. मी तुम्हाला परत एकदा वंदन करतो. फक्त आता आलेली ही जाग जाऊ देऊ नका, सत्ताधाऱ्यांची मस्ती सहन करू नका. देशाची शक्ती काय असते हे दाखवून दिलेले त्या देशाला पुन्हा कोणालाही कमजोर करू देऊ नका. सर्वांना धन्यवाद, शुभेच्छा. जय हिंद.